नमस्ते. मी डॉक्टर लीना बोरुडे, रक्षता आयुर्वेद आणि पंचकर्ममध्ये अ, गेल्या 20 वर्षापासनं आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहे. तसंच मी फिल्म एंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे सुद्धा कन्सल्टंट म्हणून काम पाहते आणि गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांबरोबर मी वुमन हेल्थ आणि स्कूल हेल्थ म्हणजे शाळेतील मुलांच्या आरोग्यविषयक काम करत असते. वुमन हेल्थ आणि शाळेच्या मुलांचं म्हणलं, की विशेषतः मुलींच्या मेन्स्ट्रुअल हेल्थ हायजीन अवेअरनेस हा प्रोग्राम मी जास्त प्रमाणात राबवत असते आणि त्याविषयी नक्की काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, पाळी सुरू असताना काय केलं पाहिजे, पाळीच्या आधी किंवा नंतर सुद्धा कशी काळजी घेतली पाहिजे, हे सगळी माहिती मी नेहमीच सगळीकडे सांगत असते. तर आज आपण या विषयावरच बोलूयात. मेन्स्ट्रुअल पिरियड हा आपल्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातल्या खूप महत्त्वाचा असा काळ असतो. प्रत्येक महिन्याचे जे 4-5 दिवस असतात, ते आपल्यासाठी खरंच खूप महत्त्वपूर्ण असतात. तर या काळात आपण काय-काय केलं पाहिजे? तर हा जो 4-5 दिवसाचा काळ आहे, काही मुलींमध्ये स्त्रियांमध्ये हा 7 दिवसापर्यंतचा सुद्धा असू शकतो, तर त्याला काही हरकत नाहीये. ते तुमच्या प्रकृतीवर अवलंबून असतं. पाळी जेव्हा सुरू होते, तेव्हा त्याच्या आधी बऱ्याच मुलींना, स्त्रियांना पोटात दुखणं, कंबर दुखणं, पाय दुखणं, गळून जाणं असे सगळे सिम्प्टम्स दिसून येतात. मग याची कारणं काय असतात? तर याची कारणं असतात, की तुमच्या शरीरामधलं वात आणि पित्त हे जे दोष आहेत, हे वाढलेले असतात किंवा त्याचं कुठेतरी असंतुलन झालेलं असतं, म्हणून हा त्रास आपल्याला दिसून येतो. आणि बऱ्याचदा असं मानलं जातं, म्हणजे आपल्याकडे हे गैरसमज आहेत, की पाळीच्या वेळेला असं जेव्हा सगळं दुखत असेल, तर ते सहन करायचं असतं, कारण ते नॉर्मल असतं. तर हे असं नॉर्मल अजिबात नसतं. अतिप्रमाणात जर तुम्हाला हा त्रास होत असेल, तर त्याच्यासाठी मेडिकेशन घेणं अ, म्हणजे वैद्यकीय सल्ल्यानेच औषधोपचार करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मेडिकलमध्ये जाऊन एक वेदनाशामक गोळी आणली जाते मेप्टाल्स्पाझ सारखी आणि ती बऱ्याच मुली घेताना आम्ही बघत असतो. पण बऱ्याचदा त्याचे साइड इफेक्ट सुद्धा झालेले दिसून येतात. म्हणून असं स्वतःच्या मनाने जाऊन मेडिकलमधनं डायरेक्टली औषध आणून ते घेऊ नका. तर मग या काळात काय केलं पाहिजे? पाळीचे सुरू होत असते त्यावेळेला आणि ते 4 दिवस काय केलं पाहिजे? तर मुख्यतः त्या काळात आपल्या शरीरातला वातदोष वाढणार नाही, तो असंतुलित होणार नाही याकरता काळजी घेतली पाहिजे. म्हणून आराम करणं अत्यंत गरजेचं आहे. आराम करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तर शारीरिक कष्टाची कामं करू नयेत. मग तुम्ही घरात बसून तुमच्या आवडत्या गोष्टी तुम्ही करू शकता. तुम्ही शाळेतल्या मुली असाल, तुम्ही शाळेत नक्कीच जाऊ शकतात. पण शाळेत गेल्यानंतर पीटीचे तास करू नका. शारीरिक एक्झर्शनची जी कामं आहेत, ती करू नका. तुम्ही छान पुस्तकं वाचू शकतात, कविता करू शकतात. अशी काही कामं तुम्ही नक्कीच करू शकतात. तसंच या काळात आहे ना, आपले मूड स्विंग्स पण बऱ्याचदा होत असतात आणि त्याच्यामुळे थोडी चिड होणं किंवा मन उदास होणं, नाराज वाटणं, अशा सगळ्या गोष्टी दिसून येतात. मग अशा वेळेला जर तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी केल्या, तर नक्कीच तुमच्या मनाला एक शांतता आणि समाधान मिळणार आहे आणि मूड स्विंग्स कमी होणार आहेत. तसंच या वेळेला थोडं मेडिटेशन, प्राणायाम या गोष्टी केल्या, तर त्याचाही उत्तम फायदा दिसून येतो. आता सध्या पावसाळा चालू आहे आणि बऱ्याच वेळेला वार्षिक आपण वर्षा सहली ज्या म्हणतो त्या काढल्या जातात. बाहेर फिरायला जाणं होतं. तर हरकत नाहीये, तुम्ही नक्कीच बाहेर जाऊ शकतात. पण बाहेर जायचं आहे म्हणजे अगदी जे वेगळ्या-वेगळ्या जाहिरातींमध्ये दाखवतात, की आमचे पॅड वापरा. म्हणजे हे पॅड वापरल्यानंतर तुम्ही उंच इमारतीवर चढू शकतात, उड्या मारू शकतात आणि काय-काय करू शकतात. तर असं काही करायचं नाहीये. तर या काळात विशेषतः तुम्हाला तुमचे कोणतेही शारीरिक कष्ट वाढणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. अति प्रमाणात श्रम करू नये. त्यामुळे तुमचा वात वाढून तुम्हाला जास्त प्रमाणात पोटात दुखणं, हेवी ब्लीडिंग होणं, तसंच कंबर, पोट हे जास्त प्रमाणात दुखणं, ह्या गोष्टी दिसून येतात. म्हणून ही अति प्रमाणात श्रम, फिजिकल एक्झर्शन करायचं नाहीये. शांततेने जे काही होऊ शकतात, ती कामं तुम्ही करू शकतात आणि जास्तीत जास्त शरीराला आराम देणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जे ब्लीडिंग होत असतं, ते ब्लीडिंग म्हणजे काय आहे? तर ते साक्षात तो रक्तप्रवाह आहे आणि ह्या रक्ताला आहे ना जीवन असं म्हटलं आहे आणि हे जेव्हा आपल्या शरीराबाहेर जात असतं, तेव्हा आपल्या शरीराची ताकद ही जरा कमी होत असते आणि ही ताकद जास्त प्रमाणात कमी होऊ नये आणि शरीरशक्ती भरून यावी म्हणून आराम करणं अत्यंत गरजेचं आहे.
त्याच बरोबरीने या काळात तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. बाहेरचे पदार्थ, वडापाव सारखे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट हे जरा टाळावेत. त्यापेक्षा घरी केलेलं साधं, गरम, ताजं जेवण जेवावं. मस्त तूप लावलेली पोळी, भाकरी खावी. साधा वरण-भात असतो तो जेवावा. साधी मुगाची खिचडी किंवा उकडलेल्या भाज्या, भाज्यांचं सूप असे पदार्थ घ्यावे. भिजवलेल्या काळ्या मनुका, राजगिरा, राजगिऱ्याचे लाडू, तसंच फळांमध्ये अंजीर आहेत, अ, सफरचंद आहे, पेयर आहे, डाळिंब आहेत. असे सगळे पदार्थ तुम्ही नक्कीच तुमच्या आहारात समावेश त्याचा तुम्ही करू शकता. त्यामुळे काय होतं, आपल्याला योग्य ती पोषण मूल्य मिळतातच आणि ती पचायला हलकी असल्यामुळे आपलं पचन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे आपल्याला पुढे होणारे त्रास नक्कीच कमी होतात. बऱ्याचदा या काळामध्ये काही मुलींना जुलाब होण्याची प्रवृत्ती असते. बऱ्याचदा किंवा काही मुलींना उलटीसारखं, मळमळ सारखं वाटत असतं, डोकं दुखतं. तर ही कशामुळे होतं? तर हे तुमच्या शरीरात जर पित्तदोष जास्त वाढला असेल, तर त्याच्यामुळे होतं. त्यामुळे पित्त कमी करणारे जे पदार्थ आहेत, ते तुमच्या आहारात असले पाहिजे. मग त्याच्यामध्ये गाईचं दूध आहे, गाईचं तूप आहे, हे पदार्थ तुम्ही घेऊ शकतात. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे भिजवलेल्या काळ्या मनुका आहेत, काही फळं आहेत. या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आहारात ठेवल्या, तर तुमचं पित्त वाढणार नाही. पण जर तुम्ही सतत बाहेरचं खाल्लं, चिप्स सारखे पदार्थ किंवा शाळेबाहेर जे विकायला असतात तसे पदार्थ किंवा सहज आजकाल खूप कॉमन झालं आहे पिझ्झा, बर्गर खाणं. हे पदार्थ जर तुम्ही सतत घेत राहिलात, विशेषतः ह्या मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये, तर तुम्हाला त्याचा छोटा-मोठा त्रास नक्कीच होताना दिसून येतो. म्हणून हे पदार्थ अव्हॉइड करा. आणि उलटी मळमळ सारखं वाटत असेल, तर अगदी साधंच जेवायला पाहिजे आहे, जेणेकरून तुमचं पचन नीट होणार आहे. आता काही महिलांना ना किंवा मुलींना पाळी लवकर येत नाही. बराच वेळ उशीर होत असतो किंवा पाळी येताना अत्यंत पोटात दुखणं वगैरे होतं. तर अशा वेळेला पाळी येण्याच्या आधीपासून जर तुम्ही काही विशेष काळजी घेतली म्हणजे कॅस्टर ऑइल, एरंडेल तेल ज्याला म्हणतो, ते अगदी छोटा एक चमचाभर रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर तुम्ही घेऊ शकता. तसंच ओवा आणि हिंग टाकलेलं पाणी तुम्ही घेऊ शकता, गरम पाणी. पोटाला ओव्याचा, हिंगाचा लेप लावू शकता किंवा पोटाला तेलाचा हात लावून त्याच्यानंतर तुम्ही गरम पाण्याच्या पिशवीने किंवा हीटिंग पॅडने शेकवू शकतात. त्यामुळे पाळीच्या वेळी जे पोटात दुखतं, जे क्रॅम्प्स येतात, ते लवकर कमी व्हायला मदत होते. म्हणजे कोणतीही गोळी घेण्यापेक्षा जर हे घरगुती उपाय तुम्ही करत असाल, तर त्याच्यामुळे चांगला फायदा होतो. तसंच आणखीन विशेष गोष्ट अशी की बऱ्याचदा स्विमिंग करायचं किंवा नाही हा एक प्रश्न असतो. तर पाण्यात उतरल्यानंतर असं म्हणतात की ब्लीडिंग कमी होतं, पण आपण घाबरत असतो. पण आयुर्वेदानुसार जर बघितलं ना, तर स्विमिंग ही खूप मोठी फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे आणि अशी फिजिकल ॲक्टिव्हिटी तो एक प्रकारचा व्यायाम आहे आणि असा व्यायाम पाळीच्या काळात न केलेलाच उत्तम आहे. तर शक्यतो पाळीच्या काळात असे व्यायाम प्रकार शक्यतो करू नये. करूच नये. मग योगासनं सुद्धा सगळी योगासनं पाळीच्या काळात करायचीच नसतात. काही हलकी-हलकी आसनं आहेत ज्याच्याने तुमच्या मनावर आणि म्हणजे तुमचे जे हार्मोन्स सिक्रेट होतात, ते व्यवस्थित होण्यासाठी जी काही आसनं आहेत, तेवढीच फक्त करायची असतात. बाकी जास्त आसनं करायचीच नसतात. आणि पोहण्यासारखा व्यायाम ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त शरीराला कष्ट पडतात, ज्याच्यात तुम्हाला दम लागतो, असा व्यायाम प्रकार सहसा पाळीच्या काळात करायचा नाही. तसंच बाहेर तुम्ही फिरायला नक्कीच जाऊ शकतात, पण ह्या काळात जर तुम्ही भिजलात आणि सर्दी खोकला वगैरे झाला, तर मग तो त्रास थोडा जास्ती वाढू शकतो. म्हणून शक्यतो काळजी घ्या. पावसाचा आनंद नक्कीच घ्या. हरकत काहीच नाहीये. फक्त बाहेर गेल्यानंतर वडापाव, भजीसारखे पदार्थ सुद्धा खाऊ नका. ह्या 4 दिवसात थोडासा मनाला आणि शरीराला सुद्धा आवर घाला. त्यामुळे तुमचे हे जे पाळीचे 4 दिवस आहेत, हे तर सुसह्य होणारच आहेत. पण तिथून पुढे जो पुढचा येणारा काळ असतो, जो पुढचा महिना असतो, ज्याच्यात आपल्या शरीराचं पुन्हा ते सगळं सायकल सुरू होतं की नाही, तर ते व्यवस्थित होऊन पुढची येणारी पाळी सुद्धा व्यवस्थित येते. त्याच्यामध्ये काही त्रास होताना दिसत नाही. आजकाल आपण बघतो की पी-सी-ओ-डी, हार्मोनल इम्बॅलन्स त्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम वगैरे हे प्रकार खूप वाढलेले आहेत. तर याच्यामागे लाईफस्टाईल हा सुद्धा एक खूप मोठा भाग आहे. आपली लाईफस्टाईल आपण चुकीची झालेली आहे. चुकीचं खाणं-पिणं आहे, चुकीच्या झोपण्या-उठण्याच्या वेळा आहेत. तर त्यामुळे हे सगळे बदल आपल्या शरीरात घडून येतात आणि मग याचे पुढे जाऊन इन्फर्टिलिटी वगैरे त्रास आपल्याला दिसतात. तर
नंतर उपचार शोधत बसण्यापेक्षा आत्तापासूनच जर तुम्ही ही काळजी घेतली, तर तुमचे जे पिरियड्स आहेत, मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे, ते व्यवस्थित महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित येणार आहे, फ्लो व्यवस्थित असणार आहे. त्यामुळे पुढचे त्रासही टाळता येतात. तसंच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, की बऱ्याच स्त्रिया, मुली काय करतात, सकाळी एक पॅड लावलं, की ब्लीडिंग कमी होतंय म्हणून दिवसभर तेच पॅड ठेवतात. तर तसं करू नका. कितीही भारी कंपनीचं, कितीही महागातलं पॅड असेल, तरी 5 ते 6 तासात ते पॅड बदलायलाच हवं आहे. ब्लीडिंग झालेलं नसेल, तरी सुद्धा ते पॅड बदलून दुसरं पॅड वापरा. कारण त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात. म्हणून पॅड बदलणंही तितकंच गरजेचं आहे. तर ही सगळी थोडक्यात माहिती तुम्हाला मी मेन्स्ट्रुअल हेल्थ विषयी सांगितलेली आहे. तर या काळात काय-काय काळजी घ्यायची हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. यापुढे आपण पुन्हा भेटूया वेगळा विषय घेऊन. धन्यवाद.